राम 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 मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? मी सागर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर आपल्या व्हिडिओला सुरू करूया. खूप काळजी करत बसायचं नाही, वेळेलाही वेळ द्या आणि स्वतःलाही वेळ द्या. जे होईल ते नक्कीच चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज एक तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी, कारण की आम्ही गेलो होतो एका जत्रेला. खरंच खूप अतिशय सुंदर, मस्त, आणि तुम्हीही जावा, कारण की ते आहे पुण्यामध्ये. खूप त्या जत्रेचं नाव आहे दुबई थीम कार्निवल पुणे. लोकेशन आहे वानवडी पुणे इथे. फ्रेंड्स फॅमिलीसोबत आपण तिथे जाऊ शकता. आणि इथले स्पेशल जे अट्रॅक्शन्स आहे ते म्हणजे आहे बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, त्याच्यानंतर ट्विन्स टावर, एल्फेल टावर, त्याचबरोबर रिबन बिल्डिंग. तर हे काही स्पेशल अट्रॅक्शन्स आहेत दुबईतील, जे आपल्याला तिथे त्याचा रिप्लिका पाहायला भेटेल. आणि त्याचबरोबर खूप काही शॉपिंग सेंटर्स आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही इव्हेंट्स आहेत तिथे. तर तिथे तुम्ही नक्कीच जा आणि आपला सॅटर्डे संडे किंवा वीकेंड किंवा फॅमिली टाईम तिथे स्पेंड करा. आणि खूप छान आहे मित्रांनो, आम्ही जाऊन आलो, तुम्हीही जा. तर त्याबद्दलच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आम्ही गेल्यानंतर तिथं काय काय केलं. एंट्री फीबद्दल सांगतो. एंट्री फी जी आहे ती आहे 50 रुपीज पर हेड. आपलं जो दैनंदिन जीवन आहे, धकाधकीचं जीवन आहे, त्यातून असा काही वेळ भेटलं त्या ठिकाणी आपण स्पेंड करूया टाईम आणि आपल्या फॅमिलीसोबत दुबई थीम कार्निवल पुणे इथे जाऊन आपला वेळ एन्जॉय करूया. तर चला आपण जाऊया वानवडी इथे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जसं फिश टनल होतं ना, त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय ते आहे दुबई कार्निवल पुणे. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इव्हेंट्सच्या मागं खूप काही मेहनत असते. ज्यांनी आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या शहरासाठी असे इव्हेंट्स ॲक्टिव्हिटीज राबवत आहेत, त्यांचे खूप खूप आभार. आम्ही इथे पोचलो वानवडी इथे. त्याच्यानंतर बाहेरनं थोडंसं व्हिडिओग्राफी केली आणि मग नंतर ना आम्ही गेलो तिकीट काढण्यासाठी. अतिशय सुंदर एंट्रीचा जो भाग आहे चांगल्या पद्धतीने सेटअप केला होता. पण एंट्रीच्या अगोदर आम्हाला तिथे पिल्लू आणि त्याची आई मजा करतायत ते आम्हाला पाहायला भेटलं. मग त्याच्यानंतर आम्ही तिकीट दाखवून आम्ही केली एंट्री. तर एंट्रीसुद्धा खूप बघण्यायोग्य आहे, खूप छान. मग आम्ही अशा प्रकारे आतमध्ये गेलो, जसं काही आपण एखाद्या ब्रिजवरती चालतोय अशा प्रकारे हा एंट्री आहे. मुलांनाही खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केले त्यांनीसुद्धा. खूप समाधान वाटलं की आपली मुलं आपण आल्यासारखं तिथं एन्जॉय करत आहेत. आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर आपली मुलं रडत असतील आणि आपण अशा ठिकाणी गेलं तर खरंच थोडंसं तिथेच आपण थकून जातो. परंतु काही हरकत नाही, शेवटी मुलं आहे, मुलांचा मूड कधी कसा असतो ते आपल्याला कळत नाही. तर आम्ही जाता जाता आपण आपले सेल्फी काढले, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि नंतर आम्ही निघालो पुढे. तर आता आम्ही आलो आहे दुबई कार्निवल. हां चला चला पळा, दिसतं का मी म्हणून म्हणजे इकडे पडशे खाली बाळा. मम्मीकडे बघ, मम्मीकडे बघ. इथे प्रसाद पडसाल. एंट्री सुद्धा त्यांनी खूप छान केली होती, एखाद्या बोगद्यासारखं. आणि त्या बोगद्यामध्ये लाइटिंगची माळा लावली होती. खूप छान प्रसन्न वाटतं गेलं की, एंट्री केलं की. पुढे जाता क्षणी आम्हाला भला मोठा एक टॉवर दिसला. मी म्हटलं हे काय बाबा? तर ते काय नसून तर ते होतं एल्फेल टावर. सारंग एंट्री केल्या गेला एकदम धुमाकूळ घालतोय. गेल्या गेल्या त्यालासुद्धा एखादा वॉच दिसला त्याला मोठा, आणि तिथे आम्हाला घेऊन गेलं. आणि तिथेसुद्धा आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे ना अतिशय सुंदर लाइटिंग केली होती. आणि लाइटिंग, डेकोरेशन, देखावा अप्रतिम. पुढे निघालो. खूप छान सेटअप केलेलं आहे, मोठं पटांगण आहे. आम्ही इथं थोडंसं सेल्फी काढले. आमच्या बॅकग्राऊंडला आहे हार्ट, ट्विन हार्ट.
मुलं फोटो काढायला नको म्हणत होते. त्यांना पाहिजे होतं काय की पाळण्यामध्ये बसायचं होतं त्यांना. पण आम्ही म्हटलं की पहिला इथे तरी आपण एन्जॉय करूया, मग इथं एन्जॉय केल्यानंतरच आपण पुढे जाऊ ना. परत आपल्याला रिव्हर्स यायला भेटतं नाही भेटतं माहीत नाही. पण असे खूप काही तिथे रिप्लिका होते बघण्यासारखे. काही आमच्या माहितीतले होते तर काही नाही, पण बघण्यायोग्य होतं. तुम्ही तुमचे फ्रेंड्स फॅमिलीज सगळे येऊन इथे बघू शकता आणि आपला टाईम स्पेंड करू शकता. सेल्फीसाठी पण त्यांनी खूप छान सेटअप केलेलं आहे, म्हणजे कुणाला कुणाची अडचण नाही अशा प्रकारे त्यांनी सेटअप केलेलं आहे. तिथं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी पण करू शकतो. आम्ही असंच पुढे जात फोटो काढले, व्हिडिओज काढले. जे काही रिप्लिका दुबई रिप्लिका त्यांनी सेटअप केलं होतं त्याचाही फोटो काढला. रिबन बिल्डिंग, बुर्ज खलिफा, प्रत्येक ठिकाणी मी फोटो काढलेले आहे. थोडं फिरल्यानंतर मुलं काय ऐकायला तयार नाही, त्यांचं मन पाळण्यामध्ये. फोटो नाही काढत, व्हिडिओज फक्त. मला एकदा सेल्फी बघायचा, एकदा प्लीज. मम्मी कशी थांब, हात पकडून थांबा मी. चला आपण आता निघूया आतमध्ये. जी मुलांची उत्सुकता होती पाळण्याची म्हणा, विमानात बसायची म्हणा, तर ती उत्सुकता होती. पण जाता जाता आम्हाला तिथे मॅजिक पॉईंट दिसलं. त्या ठिकाणी थोडंसं मुलं रमले, त्यांना काही जादू मॅजिक्स पाहायला भेटलं. त्याच्यामुळं त्यांचं मन तिथं थोडंसं रमलं. छोटा सा अंडा है, खूप मारो इसको. वाव, चिकन आ गया. मारो.
थोडंसं पुढं गेल्यानंतर तिथं मुखवास किंवा बडीशेपचे असंख्य प्रकार होते, ते आम्ही घेतले. तिथं पान मसाला, मला जास्त पान मसाला खूप आवडला, त्याच्यामुळं ते सुद्धा आम्ही थोडं घेतलं. आणि तिथून पुढं गेलो. मी पण थोडंसं कंटाळलो होतो. मग मी म्हटलं की श्रुतिकाला मी एक थोडंसं थंड पितो. तर तिथं एक ज्यूस सेंटर होतं, मग तिथं लाईम ज्यूस आम्ही थोडंसं पिलं आणि आम्ही गेलो पुढे मुलांसाठी खास पाळण्यात वगैरे बसण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं आम्ही आत गेल्यानंतर काय काय केलं. ओके, तिथं ज्यूस पिलं, तिथे आम्ही बडीशॉप्स घेतले वेगवेगळ्या प्रकारचे, तिथं आम्ही मॅजिक पाहिलं, एक छोटंसं मॅजिक पाहिलं. त्याचबरोबर पाळण्यामध्ये बसण्यासाठी गेलो. तर पाळण्यामध्ये बसल्यानंतर आम्ही तिथे खूप धमाल केली मित्रांनो. तर ती धमाल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तिथे जा आणि आपला टाईम स्पेंड करा आणि एन्जॉय करा. खूप छान आहे, प्रसन्न वाटतं गेल्यानंतर. ओके, आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आम्ही पाळण्यामध्ये केलेली धमाल. ओके, तर चला, स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो. गाडी कुठे भेटली आपली गाडी?